एकदम मऊसूत पण मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी कधी तुम्ही बनवली का? नसेल बनवली तर एकदा अशा पद्धतीने नक्की बनवा. आता कधी कधी काय होतं, आपल्याकडे साबुदाणा खूप थोड्या प्रमाणामध्ये असतो, तर त्याच्यासाठी बटाटा घेताना थोडासा मोठा घ्यायचा, म्हणजे सगळ्यांना पुरेल इतपत जास्त क्वांटिटीमध्ये खिचडी तयार होते. आता साबुदाणा करताना बटाटा नेहमी चिरून घालण्यापेक्षा किसून घातला तर खिचडी अजून टेस्टी होते. ती जास्त वेळ मऊसूत राहते, अजिबात ड्राय पडत नाही. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातले. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितक्या हिरव्या मिरच्या कापून घाला. माझ्याकडे लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी चिरून घातल्यात. तुम्ही याचा ठेचा करून घातला तरी सुद्धा बेस्ट ऑप्शन, एक नंबर खिचडी तयार होते. मिरच्या छान तेलामध्ये तळून घेतल्या, नंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला बटाट्याचा किस घालायचा आणि थोडंसं मीठ घालून छान असा परतून घ्यायचा. आता थोडासा कढईला चिकटला तर अजिबात घाबरायचं नाही, तो शिजला की पटकन कढई सोडतो. आता मीठ घालून परत एकदा याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, म्हणजे साबुदाण्यामध्ये खाताना अजिबात खरखर लागत नाही. आता याच्यामध्ये घालायचे साबुदाणा. हा साबुदाणा मी 2 ते 2.5 तास पाण्यामध्ये छान असा भिजत ठेवला होता. आणि आता ही साबुदाण्याची खिचडी 2 लोकांना पुरेल इतपत तयार होते. याच्यामध्ये भरपूर असं शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचंय, चवीपुरतं मीठ, परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी तळाला चिकटलेलं असतं, खरडून काढून त्याचं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटाची याची एक दणकून वाफ काढून घ्यायची. सारखं सारखं जर याला कंटिन्यू ढवळत बसला तर साबुदाण्याची खिचडी वातड होते आणि मोकळी सुटसुटीत सुद्धा होत नाही, थोडासा चिकटपणा येतो. 5 ते 7 मिनिटाची वाफ काढल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. चिमूटभर साखर घाला. साखरेमुळे काय होतं, खिचडी बराच वेळ मऊसूत राहते आणि अगदी तुमच्याकडे म्हातारे आजी आजोबा असतील ते सुद्धा खिचडी खाऊ शकतील इतपत मऊसूत होते, पण मोकळी सुटसुटीत सुद्धा. छान अशी एकदम मस्त आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली. उपवासासाठी असेल किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही नक्की बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की